तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे. खूप दिवसाची प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि हिअर वी गो गणपतीपुळे. बाप्पाचं दर्शन झाले. बघूया नंतर आता थोड्या वेळात निघणार होतो आपण. रडायला येते आली काय सांगायचं. इमोशनल आता पोरांना व्हिडिओ काढायची आहे. मस्त एक रील काढू आपण लाजव. आणि फायनली आपण आलोय. भाई कसलं भारी वाटते हो. असं नॉर्मल जरी केलं ना तरी भारी वाटते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये चेतेश पाटील ब्लॉग्समध्ये. एवढी ऊर्जा एनर्जी आहे आपल्यामध्ये कारण आपण अशा ठिकाणी चाललो आहे ज्याचं 2 वेळेला प्लॅन करून पण तो प्लॅन फिक्स म्हणजे व्यवस्थित झाला नाही. पण या टायमाला झालं आहे आपला प्लॅन. कारण असं म्हणतात की देव तुम्हाला जर समजा दर्शनासाठी त्याच्या बोलवायचं असेल तर नक्कीच बोलवतो. आणि आता आहोत आपण पेन रेल्वे स्टेशनवर. म्हणजे मी आता आहे पेन रेल्वे स्टेशनवर. आणि सांगायची गोष्ट म्हणजे माझा मित्र आदित्य, त्याची माझी म्हणजे 2 आठवड्यापूर्वी हे झाली भेट झाली. आणि असंच बोलता बोलता आमचा विषय निघाला की गणपतीपुळेला म्हणजे निघाला विषय गणपतीपुळेला जायचं. तो म्हणत होता म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो मी. तर तो म्हणत होता गणपतीपुळेला जायचं. तसं आपल्याला प्लॅन म्हणजे माझा काय म्हणत नव्हतं. मी बोललो मला पण जायचं. मग तुला येणार आहेस का? मला येणार आहे. तर मग त्याचाच हा प्लॅन आहे की 2 प्लॅन फिक्स आपले फिक्सकडून पण तिसरा प्लॅन आपला वर्कआउट झालेला आहे. तर म्हणजे देव तुम्हाला बोलवायचा असेल तर नक्कीच बोलवतो. तर आत्ता मी आहे पेन रेल्वे स्टेशनवर. आपण घेतलं आहे रात्रीला नाश्त्यासाठी म्हणजे जेवणासाठी पार्सल. आमचे 5 जण आहोत आम्ही. टोटल 5 जण चाललो आहे. म्हणजे आदित्यला ओळखतो मी, बाकी 3 जणांना ओळखत नाही आहे. तर आपल्या 5 जणांचा ग्रुप चालला आहे गणपतीपुळेला. आणि आता आम्ही आता आहे पेन रेल्वे स्टेशन जसं तुम्हाला सांगितलं. आणि फ्राईड राईस घेतले आपण, व्हेज फ्राईड राईस आजच्या नाईटला जेवण्यासाठी. आणि पुढे तुम्हाला दाखवतो सगळं काय. आता मी रेल्वेचं आता वाजले 6:30 वाजले आणि रेल्वेची वाट बघतोय आम्ही. म्हणजे मीच बघतोय, अजून ते आलेलं नाही. त्यांची गाडी पंक्चर झाली. आदित्य मला माझी गाडी पंक्चर झाली म्हणून येताना. आणि ही बॅग आहे ना, ही बॅग ही खूप जड लागते. म्हणजे ह्या बॅगेत काहीच नाही. फक्त आहे ना एक पाण्याची बॉटल आहे, एक टॉवेल आहे, एक पॅन्ट आहे, शर्ट आहे, बस. बाकी काहीच नाही. आणि एक छत्री आहे. बघ छत्री घेतली आहे मी. तर एवढं असून पण ही बाकी बॅग खूप जड लागते. तर चला तुम्हाला पूर्ण आपला हा ब्लॉग होणार आहे पूर्ण. आणि ही बजेट ट्रिप असणार आहे आपली. म्हणजे आपण रेल्वेने जातो आहे. 250 रुपये जायला, 250 रुपये यायला. म्हणजे तुम्हाला सांगतो इनमिन किती खर्च येणार आहे टोटल. तर तुम्ही पूर्णपर्यंत ब्लॉग बघत राहा. आपला ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब करा नसेल सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शन पूर्ण घडवतो मी. आणि आता मे महिना आहे म्हणजे आता आजची तारीख आहे 15 तारीख. 15, 16 असे 2 दिवस आहे. आणि 17ला आम्ही रिटर्न म्हणजे नाईटला 16च्या नाईटला रिटर्न येणार आहोत. तुम्हाला पूर्ण असं 2 दिवसाची आपली ट्रिप आहे 15-16ची. तुम्हाला दाखवतो पूर्ण काय आपण धमाल मस्ती काय करणार होते. आता मी आदित्यची वाट बघतोय, तो येतोय. तो आल्यानंतर मग बाकीचं आपण तिकीटचा काय विषय आहे तो बघू. आणि बहुतेक असं म्हणजे आम्ही अगोदर ऑलरेडी हे केलेलं. तर त्याच्यामध्ये असं हे केलं आहे की म्हणजे TC म्हणाले, कंडक्टर म्हणाले काय म्हणतात तिकीट घरवाले तिथे चौकशी केली तिकीट काउंटरवर. ते म्हणाले की तुम्हाला रोह्यापर्यंत म्हणजे आपली काय म्हणतो गाडीला गर्दी असते, त्याच्यानंतर गर्दी नसते. आणि माझा आउटफिट बघा माझा. मी फक्त टी-शर्ट घातलं आहे, बुट्टं घातलीत व्हाईट, आणि पॅन्ट घातली, बस एवढंच. चला तर तुम्हाला दाखवतो बाकी पुढच्या सगळ्या अपडेट देतो मी तुम्हाला. नक्कीच बघत राहा. आपल्याला फुल मजा येणार आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. आपली शुभकार्यात बाप्पाने खूप हेल्प केली आणि याच्या पुढेही करत राहील. ह्याच्यात काही हे नाही, दोष नाही. आता मी आहे पेन रेल्वे आणि हे आपलं पेन रेल्वे स्टेशन आता भारी झालं आहे एवढं. बघा आता इकडं हे बघू शकताय तुम्ही. आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आहोत. त्या साईडला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे. म्हणजे आपण पनवेल साईडला आणि या साईडला 1वरून दिव्याला जाणं म्हणजे रोहा, दिवा, रत्नागिरी, सावंतवाडी. चला. आणि पावसाचं का आज एवढंही वाटत नाही. मला वाटते पाऊस थोडाफार पडणार आहे म्हणून. पण बघू पाऊस पडतोय का. पाऊस पडला तर ठीक आहे, नाही पडला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आता काही गर्दी नाही, आत्ता गर्दी वाटत नाही. पण पनवेलवरून लई भरून येते रेल्वे. कारण आम्ही म्हणजे पनवेलवरून येतो मी काय टायमाला बघितलं आहे मी 2-3 वेळेला फुल गर्दी असते रेल्वेला. बघू आपण किती गर्दी आहे. रोह्यापर्यंत गर्दी भेटले तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे वजन खूप झाले आता माझ्या ह्याच्यामध्ये. पण काय ठेवू शकत नाही खाली म्हणून. कारण 5 जणांच्या 5 पिशव्या आहेत.
फ्राईड राईसच्या, व्हेज फ्राईड राईस. आणि उद्या संकष्टी आहे तर उद्या काय खाणार तसं पण खाणार नाही आहे मी. आणि संकष्टीला आपण मस्त सकाळी आता बघू पूर्ण प्रॉपर तुम्हाला दाखवतो रेल्वेमध्ये कसं काय आहे ते तिकीट बिकीट कसं बुक करतो ते मी ठेवणार असतो. पण इथे कुत्रे बित्रे आहेत ना ते व्हायचे म्हणून भीती वाटते. आत्ता वाजलेत बघा, आता वाजले 6:30 वाजलेत म्हणजे अजून अर्धा 30-50 मिनटं बाकी आहेत. तोपर्यंत माझ्या बॅगेत एक काहीच नाही आहे, फक्त काय आहे टॉवेल आहे आणि कपडे आहेत आणि पाण्याची बॉटल. तरी पण खूप वजन झालं पूर्ण. एक साईडला असं वाटतं की कंबरडा मोडायची पाली आली. आणि आदित्याने फोन केलेला, तो म्हणतो की माझी गाडी पंक्चर झाली, याची येताना गाडी पंक्चर झाली. तर बघू काय तर दाखवतो, आल्यावर त्याला भेटवतो मी तुम्हाला. हा भाई का अजून आलेला नाही आहे, मी वेट करतो इथे बसतोय. कधी येते काय माहिती, त्याला फोन करतो मी त्याला. माणसं आली, शेठ माणसं. हे एवढा उशीर, बाकीचे कुठे आहेत? पावती काढायला लागेल वाटते, पावती काढायला लागणारच आहे याला. तर आलाय आदित्य, आलाय आदित्यचा मित्र आलाय, 3 झालो आम्ही, अजून 2 जण यायचे बाकी आहेत. तिकडे घरात वेट करतोय आपण. आले बाबा एकदाचे, अजून 2 जण राहिलेत, ते पण येतील. 7:30ची ट्रेन, 7ची ट्रेन आहे ना, 7:20ची. तिकीट काढायला लागलेत परत, तिकीट काढायला. 260 फक्त बस भाई. 260 मध्ये, 260 मध्ये रोज जाशील. 260 मध्ये 260 मध्ये 4 जण. मी सांगितलं 250 मध्ये एकटा जाईन मी, 250 मध्ये एकटा येईल. मग बरोबर आहे, चालेल भाई. मग तिकडून एवढा हे करू शकतो, डायरेक्ट स्कॅन केलं असतं ना. कॅश नंतर राहील हे केली असते. चल तिकीट दाखव, इकडे तिकीट दाखव आदित्य. प्रूफ पाहिजे ना आपल्याला. दाखव 240 मध्ये चाललेत काय परत. 130 हे बघा, 130 मी वाटलं प्रूफ दिसलं पाहिजे भाई. दोघांची जर्नी. फोटोचा जुगाड काढायला गेला एकाला बोलवायला. बोलू दे. आता त्याला कशाला बोलवायला, इथं कोणतरी आला असतं बोलवायला. ए आज तुझेच फोटो काढायला लोक येतील काय? राव द्या तिघे, बरा आला की पोरालाच बोलवलास. काय खास बघ ह्याला फोटो काढायची नाही भाई. फोटो पाहिजे पण मेमरी आहे. 10 जण बोलता 4 जण झालो आम्ही. 1 जण मध्ये 5 जण सांगितलेले, 4 झालेत. हे बघा 4 जणच. 1 जण अजून एकाने गोली दिली. 10 वरून 4. चला आता फक्त वेट करायचं आहे. 130 200 किती 23 260 रुपये आहेत रत्नागिरी. दररोज जाऊ आपण रत्नागिरीत. पाणी आहे माझ्याकडे, बॉटल आहे पाणी. अंधार झालाय आणि आता आम्ही निघालो इकडून. निघालो नाही अजून. इकोवाल्याचं हे ठरवत होतो, भाडं ठरवत होतं किती घेणार काय घेणार ते. अनाउन्समेंट झालेली आता रत्नागिरी पॅसेंजरची. चला आपली ट्रेन येते आता. या टायमात लय गर्दी असते आता. कोकम सरबत बाजूला कोकम सरबत 10 रुपये. इकडे उभं राहतो. तर बसलो आपण ट्रेनमध्ये आता. आधी जागा सोडू नको तिकडं. बॅग काय बॅगेत काय आहे? बॅगेत काय नाही ना घेण्यासारखं. एवढी तर बॅग तिथे. दुसरा कोण असला मग चढला बसला आम्ही बघतोय आता ट्रेन
कुठे गर्दी नाही आहे, गर्दी आहे, गर्दी आहे. घ्या वांगी घ्या गवार घ्या 10 रुपये. सगळं जरा करत चाललंय पुढे आता जागा शोधायला. घ्या वांगी घ्या भेंडी घ्या गवार गणपती बोलायला चाललेत पोरं जागा शोधत. घ्या भेंडी घ्या वांगी घ्या गवार घ्या तोंडली घ्या. इकडे तर आधी जास्तच झालं. इकडं बरी आहे. आता खा नाही तर उद्या खा. त्यांना विचारलंस का कुठे उतरायचं आहे आजूबाजूला? आधी आजूबाजूला विचारलंस का कुठे उतरायचं आहे? त्यांना विचारायला लागेल. आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये चाललोय, बसलोय. आजी दादानी गेलं काय हॅपी जर्नी दाखव, त्याचा मेसेज दाखव, आजीचा मेसेज दाखव, ब्लॉगमध्ये दाखव. अजयने आम्हाला हॅपी जर्नी दिले. मला नाही पाठवलं वाटतं मेसेज. काय शिवाय घालते जाऊन यायला स्टेटस नाही ठेवला. ठेवलं मी कशाला केला व्हॉट्सअपला ठेवलं. आला मेसेज बघितला मेसेज बघितला तर लय मार बघितला नाही. असा फोटो का दिसतो यार? तुम्ही हे चायनीज भेल परत ठेवू माझा बघते तर स्टेटस ठेवायचं चाललंय मी आमचं. तर आता आपल्याला पद्धतशीर जागा भेटली. वाटला इकडं मागे इकडं याचं नावच विचारलं. तन्मयचं नाव येतंय मला. सोम ना, सोम त्या साईडला असं वाटतं जेलमध्ये असल्यासारखं वाटतंय रे. इकडं काही दे तिकडं काही दे. आता नागोटे गेला तर होय. आपल्या पद्धतशीर जागा भेटली. बघूया लाईटच्या याच्यावर. आता नागोटे जस्ट क्रॉस केले आम्ही आणि पुढं रोहा आता स्टेशन येईल. मध्ये तुम्हाला जेवणाचा अपडेट देऊ आपण. बाकी काय नाही विशेष. आणि ट्रेनमध्ये गर्दी दाखवतो बघा तुम्हाला. आणि इकडच्या साईडला पण गर्दी आहे. पूर्ण भरली ट्रेन. झाले आता आपलं जेवण. वाघ जेवण सुस्तावले. एक सोम सुस्तावलाय. तन्मय वाघ अजून जागा आहे. कुठपर्यंत पोचला असेल? कुठपर्यंत पोचला? काय माहिती नाही आम्ही कुठपर्यंत पोहोचले. लोकेशन बघायला लागलो गुगल मॅपला. झालंय जेवण. आता उद्या संकष्टी आहे त्याच्यामुळं 12च्या नंतर काय जेवता येणार नाही, काय खाता येणार नाही. उपवास एक टाईम चंद्रदर्शन नंतरच जेवणार आहे. मी आणणार होतो पण तू बोललास ना मला की हे आण म्हणून फ्राईड राईस आण म्हणून. तेव्हा मी त्या आदर्श मिठाई मंदिरमध्ये घुसणार होतो चिप्स घ्यायला. 5 किलो घेतो चिप्स केल्या बिल्याच्या काहीतरी. रात्रीचं जमलं असतं. झालं आता इकडे गेलो तर इकडे टाईम होतो. पण मला काय माहिती एवढं लेट येशील तो. चला आम्ही आता झोपतोय थोडेसे. आपण पोचू इथे रत्नागिरीमध्ये 2 वाजेपर्यंत. तोपर्यंत काय मध्ये अपडेट असेल तर देऊ. आता थांबले वाटतं ट्रेन. कशा कुठे थांबले माहिती नाही. सोम ऑलरेडी झोपलं आहे. तन्मय आहे जागा वाटतं. चला आधी पण जागा आहे. मी पण बघेन झोपून. मी आता नाईट आणि डे करून आलो आहे. मला पण झोप येते. तर मित्रांनो क्विक अपडेट. आता वाजलेत 12 रात्रीचे आणि आता आपण आरवली रोडवर पोचलो. म्हणजे संगमेश्वरचा अलीकडचा एक काय म्हणतो हे आहे स्टॉप आहे. तिथे पोचलो आपण. झोप काही येत नाही आहे कारण लाईट चालू असल्यामुळं एकदम झोपेची सगळी हे उडाली. इथे बहुतेक रेल्वे खाली झाली पूर्ण काही ठिकाणी. आणि तिथं देतो अपडेट. अजून
2 तास लागतील आपल्याला रत्नागिरीला पोहोचायला ॲज पर मॅप. बघू. चला. तर मित्रांनो आपण अथक प्रयत्नानंतर 6 तासाच्या आता आपण रत्नागिरीला पोहोचलो. वाजलेत 2:40 झालेत आणि आता आपण आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर. मला दाखवतो थांबा. हे बघा, हे समोरचं पूर्ण हे आहे, काय बोलतो आपण, नवीन आता हे बांधलेलं आहे आर्किटेक्चर. आणि इकडे आतमध्ये वेगळं आहे. आता आपली पोरं पुढं गेलीत, बाहेर निघालो आहे आपण आता. वेलकम टू मँगो सिटी. आता पोचलो आहे आपण. आणि इकडे आधीविधी चालते समोरला सगळेजण आणि गडगडतोय. पावसाचा पण खूप अंदाज वाटते मला. बघ विजा चमकते. ए फोटोवाल्यांनो थांबा जराशे, नंतर फोटो काढा भाई. तर आपण पोचले आता रत्नागिरीला. स्वर्गात पोचले. स्वर्गात भाई वेगळीच फिलिंग आहे माहिती आहे का. म्हणजे इतर टायमाला आपण रत्नागिरी भाई रत्नागिरी आहे, कोकण आहे आमचं. वेगळंच वाटते. ते नाईट नसते तर अजून भारी वाटलं असतं. आणि हे फोटोग्राफर आले तिकडे. आधी तिकडे गेला आहे आधी. आणि त्याचं नाव पण आता मला विसरलं. सोहम तिकडे फोटो काढतोय. आधी पण तिकडे फोटो काढायला गेलाय. आणि नवीन आर्किटेक्ट बांधले आता. मस्त भारी वाटते बघा इकडून. हे फक्त समोरला असं दिसतंय पण आतमध्ये आर्किटेक्चर तर सेमच आहे पहिलं. काय विचार आहे आता. काढा आई. विजा चमकते. छत्री आणली मी. इकडे बरोबर येते रे. इकडे बरोबर येते. तर चला बघू आपण काय प्लॅन आहे पुढचा. याच्या अगोदर पोरं फोटो काढणार आहेत आता इथे. फोटो काढल्यावर पुढं बघू काय करायचं. थांबायचं आहे काय जायचं आता. कारण आता वाजले 2:30 आणि इथून गाडी काय भेटणार नाही. आहेत रिक्षा समोरला आहेत. हे काय हायवेला गेलं पुढे जर वाटते रिक्षा भेटतात. आता रात्रीचं काय जास्त घेऊ शकतात. त्याच्यामुळे बघा तुम्ही कसं जमेल तसं. का रात्री जास्त चार्जेस हे करणार आहेत. 30 किलोमीटर आहे इथून. बघू पुढं सांगतो तुम्हाला अपडेट. कसे आलेत बघा. टेम्पोज आलेत बसून. भारी बाई. मग काय एक टेम्पोमध्ये सगळी 10-15 जण. ह्याला 800 रुपये दिले तर काय ते पडणार नाही. आपला फरक पडणार नाही. अशा तऱ्हेने आम्ही बसलो आहे आता इथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर. झोपेत मारणाची झोप येते. 2 तासच झोपलो. सोहम आणि मी 2 तास झोपलो. तन्मय आणि आदित्य झोपले चांगल्यापैकी, बऱ्यापैकी झोपले दोघं. पहिलं ते समजा हातरुमाल लावून जर हे केलं असं ना, म्हणजे डोळ्यावर असं हातरुमाल लावलेला, नंतर झोपलं तेव्हा लाईट जरा कमी यायला लागली. आणि तर मागे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक बसलेत. त्या हायवेवर गेलेलो पण हायवेवर तिकडं बस काहीच नाही. 5 वाजता चालू होती. 5-5:30ला बस चालू होती. बस रिक्षा काय असते. तर आता इथे साईडला 800 रुपये सांगत आहेत. चौघांचे 800 रुपये द्यायचे तेवढ्याला. म्हणजे 800 रुपयात पण इथे जाऊन येऊ, पुण्याला जाऊन येईल माणूस. पुण्याचं भाडं 800 रुपये आहे. म्हणून नाईटला जास्त रेट सांगत आहेत. बघत जा. सहसा कोण जातच नाही. इथे वेट करतात लोक, नंतर जातात. आणि पाऊस गडगडायला लागला आहे. पडू शकतो. वेट करतो आपण आता. बघू. नाहीतरी तसं पण ब्रश करून संकष्टी चालू झाली आणि झोप येते मला वाटायची. तर बघा ती किती जण माणसं आलीत बघा. एवढी माणसं आलीत आणि प्लस त्यांनी सामान पण आणलं आहे तेवढं. आणि आजूबाजूला हे केलं. आता आतलं हे पूर्ण तुम्हाला बाहेरचं स्ट्रक्चर असं वाटते आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं. पण आतमध्ये ट्रेडिशनल जसं असतं आपलं रेल्वेचं तसंच आहे. ते काय अपग्रेड केलेलं नाही. बाहेरचं फक्त अपग्रेड केलेलं आहे.
जे वास्तू आहे ती सगळं तिकीट विकेट घर ते चौकशी कार्यालय बिरालय ते अपडेट केले. हे बघा भारी मस्त भारी वाटतं एकदम. आणि आंब्यांचा वास सुटलाय मस्त, जिभेला पाणी सुटलंय माझ्या. आता बघू पुढे काय होते. कालो पण काय पण होते थोडासा अपडेट द्यायला लागलं काहीतरी ना. लोक बोलतात याच्यात काय चालू याचं. तर आता वाजले 5 सकाळचे आणि आम्ही बसलो आता नवीन रत्नागिरी बस स्टॉपवर. म्हणजे आम्ही घायलवाडी इथून रत्नागिरीवरून रेल्वेवरून घायलवाडी बस स्टॉपवरून तुम्हाला रिक्षा शेअर ऑटो 30 रुपये 40 रुपये घेतात डिपेंड ऑन तुम्ही बार्गेन केलं तर. आणि आता आम्ही रत्नागिरी बस स्टॉपला बसलो आहे. 5:30ची बस आहे आपल्याला गणपतीपुळेला जायला. आणि हे बघा इकडं आणि इथे लाईट गेली महत्त्वाचं म्हणजे. आणि झोप पण मारण्याची येते त्याच्यामुळे मोबाईलच्या टॉर्चवर हे करतो आहे मी. आता एवढंच बोलतो, बाकी काय बोलत जास्त सांगत नाही कारण हे होईल अंधार आहे सगळं आणि फ्लॅश मारते म्हणून. आपली चांगली पंचायत झाली. लाईट गेली तर ते लाईट घालवतात लगेच सगळे. म्हणजे आता ते बस ज्या रिक्षामध्ये आलो बसून ते काका सांगत होते की लाईट घालवतो. चला पुढं बसमध्ये लाईट असणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो बसमध्ये. चला आता आपलं बस भेटलेलं आहे गणपतीपुळेला. मागे बसलेत, एवढी भरलेली नाही. साईडला समोर मागे आधी बसलाय तन्मय मागे इकडं. आणि परफेक्ट 5:30ला सुट्टे बस येतो. म्हणजे रत्नागिरी ह्याच्यावर रत्नागिरी स्टँडवरून एस टी स्टँडवरून आणि डायरेक्ट जाणार आहे गणपतीपुळेला. मध्ये कुठे स्टॉप नाही आहे तसं बघा तुम्ही विचारा. चला आणि बस एकदम आमची लाजवाब आहे बघा. रिक्लाईन सीट आहे त्याला बसला. इकडे साईडला USB चार्जर आहे चार्जिंग करण्यासाठी. चालू आहे की नाही माहिती नाही बघा. पण मस्त बस आहे बघा. अशी बस पाहिजे खतरनाक. त्यांच्या स्टोऱ्या दाखवून अजून होत नाही वाटतं. फुल झोपेत सगळेजण. तर मित्रांनो सुप्रभात. आता आपण आलो आहे गणपतीपुळेला. म्हणजे आम्ही दर्शनाला गेलो नाही अजून, भक्त निवासकडे चाललो आहे. म्हणजे भक्ती निवास गणपतीपुळेचं आहे त्या साईडला. हे मागे बघू शकतो आपलं गणपतीपुळेचं गेट आहे. तिथून आता ब्लॉग चालू करणारच आहे मी. पण त्याच्या अगोदर आम्ही भक्ती निवासला जाऊन बघतो आहे कारण ते 1000 रुपये सांगतात. आम्हाला फक्त काय करायचं आहे, चेंज करायचं आहे, कपडे चेंज करायचे आहेत आणि फक्त काय हातपाय धुवायचे आहेत बस एवढंच. तर बघूया आपण पुढे जाऊन आणि नंतर पुढे देतो काय अपडेट असेल तर देतो का अपडेट असेल तर. आणि आरेवाऱ्याचा सीन खतरनाक होता. माझी बॅटरी 4% आहे फक्त. चला पुढे 1 किलोमीटर अजून 5 मिनटं लागतील तरी. 50 टर्न राईट. नंतर पूर्ण सगळं सांगतो स्टोरी तुम्हाला. आता काय बोलत नाही, लय बोलण्यासारखं आहे आता. तर नजारे बघा भाई. ते बोलतात ना खरंच ते स्वप्नील जोशींचा डायलॉग. खरंच कोकण म्हणजे भाई कोकण आहे आपलं. नाही याची ब्युटी अजिबात आपण हे करू शकत नाही, मेन्शन करू शकत नाही. कसलं भारी वाटते भाई. स्वर्ग हो स्वर्ग. ते लाल माती. हे ब्रश पण घे. ब्रश नाही काय? नाही काय ब्रश नाही. ब्रश आणत जागेल. हा बाई हा फरक घे. मी नाही खाण्यात पण. चला आता फ्रेश व्हायची गरज आहे आपल्याला. नकोच. तर मित्रांनो फायनली आपण आलोय. खूप दिवसाची प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि हिअर वी गो गणपतीपुळे. तर खूप दिवसानंतर आपली वर्षांची आपली इच्छा होती गणपतीपुळेला यायची, ती पूर्ण झाली आता आपली. चला चाललो टुवर्ड्स बाप्पाच्या दर्शनाकडे.
आणि याचं सगळं श्रेय जाते आदित्यला. त्याने आपली ट्रिप पूर्ण सक्सेसफुल करून आणली त्याच्यामुळं. नाहीतर आमचे 4-5 वेळेला प्लॅन झालेले कधी सक्सेसफुल झाले नाही, त्याच्यामुळे सक्सेसफुल झाले. आणि अजून आमचे अजून सक्सेसफुल 2 माणसं पुढे गेले. 10 जण टोटल होतो. 10 जणांमधले 4 जण आलो. आपला एकच डायलॉग आहे, साल्टी गेली तर चालेल पण प्लॅन कॅन्सल नाही झाला पाहिजे. तसंच तर चला बाप्पाचे दर्शन आता करतोय. नंतर बीचवर जाऊ, थोडाफार फिरू आणि मग बघू पुढे काय करायचं ते. आधी काय बोलशील तू याबद्दल? याला कमेंट हे करा, फॉलो बिलो करा इंस्टाला आपल्या भावाला, कारण त्याच्यामुळे झाले सक्सेसफुल आपलं ट्रिप. नाही तर मला वाटत नव्हतं की बाकीच्या होईल कोणावर सक्सेसफुल. कशी काय होणार, काय काय जुगाड केले तर तरी पण सक्सेसफुल केले. आणि गर्दी फुल आहे हे बघा. पुढे लोकांनी चपला अशाच ठेवलेत. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. बाबा बाप्पाच्या खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चाललो आहे आपण. आता लाईनीला लागलो आहे. सगळं गॅंग आपली आणि आज संकष्टी असल्या कारणाने गर्दी पण खूप आहे. अभिषेक घालायचं होतं पण काय करायचं आता, गर्दी असल्या कारणाने. बघू तर विचारून आपण. इथूनच दर्शन घ्या, आतमध्ये का आपल्याला अलाउड नाही आहे कॅमेरा काढायला. बाप्पाचं दर्शन इथंच करून घ्या. चला पुढे आपण भेटू. तर मित्रांनो आता झाले आपलं दर्शन. आता आपलं दर्शन घेऊन आणि आदित्यला कामाला लावलं आहे फोटो काढायला. आणि आता बघा भारी कसलं वाटते मंदिर. झाले आपलं दर्शन घेऊन फायनली. वी आर डन इट. आणि आमचे फोटो काढायचे राहिलेत आता. कसलं भारी वाटते बघा. इकडे साईडला डोंगर सगळे आहेत. म्हणजे शब्द नाही आहेत असं हे करते, असं वाटते. फिलिंगच वेगळे, शब्दात वर्णन करता येत नाही आहेत फिलिंगचं. फायनली एवढ्या वर्षाचं आपलं इच्छा होती दर्शन करायची, ती पूर्ण झालेली आहे. आणि माझा आवाज कमी येत असेल काही कारणाने तर मध्ये पण आपली इच्छा पूर्ण झाली. आता बाप्पाचं दर्शन झाले. बघूया नंतर. आता थोड्या वेळात निघणार होतो आपण रिटर्न. रडायला येते आली, काय सांगायचं. इमोशनल. हे बघा पावसाला सुरुवात झाली आता. इकडे बीचवर जाणार होते पण का आता बीचवर जायचा का प्लॅन नाही आहे. तरी पण लोक तिकडे उड्या मारतात पावसात. आम्ही इकडे थांबलो एका छोट्या हॉटेलमध्ये इथं उभे आहोत. फुल पाऊस झाला चालू झाला. गरगडतोय जाईल लगेच. बघूया किती उशीर थांबतो इथे. आज संकष्टी असल्या कारणाने आपण काय खाणार नाही. मित्रांनो पावसाला सुरुवात झाली. इकडं मागच्या मार्केटमधून थोडीफार खरेदी केली आणि आता बीचवर जायचं होतं गणपतीपुळे पण पाऊस लागला आहे. पाऊस चला तर फायनली आपलं दर्शन झालं आहे. निघालो आहे आपण इकडून आणि जी आपली इच्छा होती ती पूर्ण झाली. एकदा बाप्पाने केले. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. आणि आपल्याला वेळ कमी असल्या कारणाने आपण घाई गडबडीत चाललो आहे. आणि आमचा प्रवास सगळा हे झालेला आहे कारण पाऊस सुरू झाला आहे. वारे बीच करणार होतो आम्ही पण बहुतेक कॅन्सल करायला लागणार आहे कारण पाऊस फुल पडायला सुरुवात झाली. म्हणून मेच्या एंडिंगमध्ये येऊन काहीच फायदा नाही आहे इकडं कारण पाऊस सुरू होतो आहे. आपल्या रायगडमध्ये
काय म्हणतो जूनच्या स्टार्टिंगपर्यंत जातो, पण इकडे रत्नागिरीमध्ये मेच्या एंडिंगला चालू होतं पाऊस बहुतेक करून. त्याच्यामुळं झालं आता पोरं फक्त बघतायत, नजारे बघतायत फक्त, दुसरं काय नाही. काय करणार, काय रील 2-3 बनवायच्या होत्या आधी, त्याची इच्छा होती बनवायची. काय रील झालं, रीलचं सगळं रील पाणी पडलं रीलवर असं थेंब. काय हे असलं तर पुढचं काय अपडेट सांगतो मी तुम्हाला, नाहीतर मग तुमचं बजेट क्लिअर करून आपण ब्लॉग एंड करणार आहोत इथपर्यंत. येतोच काय ये ब्लॉगमध्ये, नाही तर दिसत नाही इकडे ये, असं ये. हा बघ, सबस्क्राईब कर चॅनल. फायनली आता पाऊस कमी झालाय आणि पोरांना होप्स आलाय. हां तेच, तिकडे काय ते पब्लिकमध्ये माझ्या आपण काय बाजूला बॅगा हे ठेवून बॅगा बिगा ठेवून पुढे हे करू शकतो. ते आपण कुठे पाणी कमी झालंय आपलं, कमी व्हिडिओ करायचे आता. हे बघ, झालाय पाऊस कमी झालाय आणि आपला बाप्पाचं मंदिर खतरनाक वाटते बघा. हे काय विषय आहे? नाही चल चल चल, काय नाही, चल. फक्त उतरता येईल का बघ. आणि हे बघा बाप्पाचं मंदिर आपलं खतरनाक ना. हा जाऊ, हा आत्ता फोटो भारी येईल बाई. काय कसा काढू फोटो? लगेच फोटोग्राफर लगेच लागले हो. बघा मंदिर भारी दिसते आता बाप्पाचं आपलं. फोटो निघाल इकडे गलती या व्हिडिओ करूया. चला व्हिडिओ करायचे. चाल चल, जोश मध्ये भाई, जोश मध्ये ये. ए नको ठेव, मग शू घालून येऊ शकतं काय? चला व्हिडिओ बनवायचे पोरांना एक मस्त रील बघितली आम्ही. चला बघूया. पोरं उतरलीत आता समुद्रात. हे काय हे दे, काय याचं नाव आठवत नाही रे याचं पटकन. तन्मयचं नाही, हा सोहम ना. ए सोहम, तुझं दे रे व्हिडिओ, इकडे दे कॅमेरा तुझा. आता पोरांना व्हिडिओ काढायची आहे मस्त, एक रील काढू आपण लाजाव. आणि फायनली आपण आलोय भाई. कसलं भारी वाटते हो, असं नॉर्मल जरी केलं ना तरी भारी वाटते. हा 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 लाटा येतो ना. काय लाजाव वाटते भाई. व्ह्यू बघू फक्त, व्ह्यू बघा. करतात काय आयफोन मध्ये करतात हे करून हे बघा, एवढे पूर्ण हे भिजले, पॅन्ट भिजली. कशाच्या नादामध्ये? ते रीलच्या नादामध्ये. म्हणजे आपलं कोकण स्वर्ग आहे खरंच, कारण एवढं भारी वातावरण लाजाव. असंच भारी दिसतं. एवढं भारी वातावरण आणि मस्त आहे बघा. लाटा बिटा येत आहेत आणि आमचं रील झालं आहे, शूट झालं आहे. बाकीचं बघू आता काय करायचं पुढं. आज आहे संकष्टी, त्याच्यामुळे आपला उपवास. आणि मागे बाप्पाचं मंदिर तुम्ही बघू शकताय. दर्शन तर घेतलं आहे आपण आणि पुढच्या टायमाला येऊ तेव्हा प्रॉपर अभिषेक करू, कारण रिटर्न जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला टाईम कमी आहे आपल्याकडे. अशा कारणाने आपण पूर्ण व्हिडिओ म्हणजे काय म्हणतो हे बनवणार नाही आहोत. काय अभिषेक काय करणार नाही आहे सध्या तरी. पुढच्या टायमाला येणार तेव्हा नक्कीच करू आपण अभिषेक, बाप्पाचा अभिषेक घालू. कारण या टायमाला वेळ कमी आहे आणि बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटी पण करायच्या आहेत, त्याच्यामुळं सगळा इश्यू आहे. मित्रांनो आपलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे, मागे बघू शकताय. आणि आम्ही आता इथून निघतोय. तर तुम्हाला इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला आपल्या लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बोला सर्वांनी गणपती बाप्पा मोरया. हे मागे कमान आहे, आधी गणपती बाप्पा मोरया. चला आम्ही निघतोय आता इथून, कारण पाऊस पण सुरू झाला आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. तर ही आपली बजेट ट्रिप होती, फक्त 360 रुपयामध्ये आम्ही आलेलो आहोत इथपर्यंत. म्हणजे येऊन जाऊ
हां येऊन जाऊन, कारण 65 रुपये पेणवरून आपल्याला तिकीट लागलं आहे रत्नागिरीपर्यंत आणि तिथून 40 रुपये रत्नागिरी ते रत्नागिरी एस टी स्टँड आणि एस टी स्टँड ते इथपर्यंत लागले 55 रुपये म्हणजे आणि समथिंग काहीतरी 400 रुपये पकडून चाला. 400 रुपयात आपलं पूर्ण हे झालं. 400 रुपये येऊन यायचे आणि जायचे 400 रुपये म्हणजे 400 रुपये यायचे 400 रुपये जायचे.